सगळ्यांनी माझ्या मागून जोरात म्हणायचं आहे, हात वर करून म्हणायचं आहे. सगळ्या मुलांनी जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. सामाम पातु सरस्वती भगवती. सर्व गुरुजन वर्ग, आदरणीय बोरसे सर, बोरसे मॅडम, आदरणीय आज आपल्या या विशेष कार्यक्रमासाठी अमेरिकेवरनं खास आलेले श्रीयुत तेज सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी, जोरदार टाळ्या. आज ते आपल्यासाठी इथे आलेले आहेत. सर, आप सबको प्रणाम करके मैं छोटा सा संवाद इन बच्चों के साथ करता हूं. राष्ट्रगीत किती जणांना येतं रे? हात वर करा, हात वर करा. राष्ट्रगीत किती जणांना येतं? विद्यार्थ्यांनी हात वर करा, आई वडिलांनी नको. राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण काय म्हणतो? राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण काय म्हणतो? भारत माता की. व्हेरी गुड. हे सगळे जागेवर आहेत, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. भारत मातेला कुणी कुणी बघितलंय? बघितलंय? भारत माता बघितली? कशी दिसते मला सांगा बरं. भारत माता की जय म्हणल्यानंतर आनंद कुणाकुणाला होतो? जोश कुणाकुणामध्ये येतो? बघा, सगळ्या विद्यार्थ्यांचे हात वर आहेत. त्याच्यासाठी सगळ्या शिक्षकांचं, आईवडिलांचं आणि जे कोणी त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत त्या सगळ्यांचं एकदा अभिनंदन. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आता पुढचं ऐकायचं आहे, म्हणायचं आहे ना परत एकदा. आता इकडे लक्ष द्या. मला तुमच्या सरांनी ना तिकडून पुण्यावरनं इकडे बोलवलंय तुमच्याशी बोलायला, तुमच्या शिक्षकांशी बोलायला. तुम्ही छान अभ्यास करताय. आता बघितलं आपण सगळ्यांनी किती छान मार्क मिळवले, आहे की नाही? कुणाकुणाला शाळा आवडते? अवॉर्ड घेतलेल्यांपैकी कुणाचेच हात वर नाही येत. ज्यांनी अवॉर्ड घेतले त्यांचे कुणाचेच हात वर नाही येत. व्हेरी गुड. मित्रांनो, मला तुमच्या सरांनी एक थीम दिली होती. थीम लक्ष देऊन ऐका. आई वडील, पालक, शिक्षक. आत्ता सरांनी सांगितलं ऋणानुबंधावरती. ऋणानुबंधाचा अर्थ काय? आपल्या कार्यक्रमाची थीम ऋणानुबंध आहे. त्यांनी द्रोणाचार्यांचा उल्लेख केला. द्रोणाचार्य कोण होते? द्रोणाचार्य कुणाकुणाला माहिती आहेत? एकलव्य कुणाकुणाला माहिती आहे? एकलव्य, उभा राहा, उभा राहा. हात वर केलेली मुलगी चष्मेवाली, उभे राहा. महाभारत कुणी कुणी ऐकलं, पाहिलं? वा वा वा. महाभारत, महाभारत. एवढेच लोक, एवढीच मुलं. महाभारतातलं कुठलं पात्र आवडलं? महाभारतातलं कोण आवडलं? अर्जुन. क्या बात है. बर. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचं नाव काय? भारत देश. बरोबर. आपला भारत देश किती जुना आहे? भरपूर जुना आहे. बरोबर. रामायण 7,000 वर्ष जुनं, महाभारत 5,000 वर्ष जुनं. त्याच्या आधी आपला भारत देश आहे. म्हणजे आपला भारत देश किमान 10,000 वर्ष जुना आहे. बरोबर. आपण रोज शाळेत आल्यानंतर
भारत माता की जय म्हणतो, राष्ट्रगीत म्हणतो, राष्ट्रगीत झाल्यानंतर भारत माता की जय म्हणतो, त्या भारत मातेबरोबर आपलं जे नातं आहे हे तुमच्या आधीच्या पिढ्यांपासनं ते तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत कायम राहणार आहे. बरोबर आहे. भारत माता की जय म्हणल्यानंतर सगळ्यांचे मनगट असे बांधलेले असतात, हात वर असतो आणि छातीमध्ये एक उत्साह, प्रेरणा आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती बघायला मिळते. शिवाजी महाराज किती जणांना माहिती आहेत? वाह वाह, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात. आता मला सांगा त्यांच्या आईचं नाव काय होतं? व्हेरी नाईस. तुमच्यासारखे छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना त्यांच्या आई म्हणजे जिजाबाई साहेब त्यांना ज्ञानेश्वराच्या, एकनाथांच्या, नामदेवांच्या, महाराणा प्रतापांच्या, भगवान श्रीकृष्णाच्या, प्रभू रामचंद्राच्या गोष्टी सांगत असत. तुम्हाला तुमच्या आईनी, आजीनी, आजोबांनी सांगितलेली आठवतीये का? किती जणांना आठवतीये? म्हणजे बाकीच्यांना सांगितलीच नाही. त्या गोष्टी सांगितल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला जो शाळेत तुमचे शिक्षक शिकवतात किंवा तुम्ही ज्या गोष्टी त्यांच्याबद्दल वाचतात, पुढे मोठं झाल्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण वाचाल तेव्हा या गोष्टींचे जे परिणाम आहेत ते त्यांच्या व्यवहारामध्ये आलेले आपल्याला दिसून येतील. हे जे संत होऊन गेले यांच्याशी आपलं भावनिक नातं आहे. तुमच्या आजोबांचं नाव किती जणांना माहिती आहे? आपापल्या आजोबांचं नाव किती जणांना माहिती आहे? पालकांनी पण हातवर करायला हरकत नाही. आजोबांच्या वडिलांचं नाव किती जणांना माहिती आहे? त्यांच्या वडिलांचं नाव किती जणांना माहिती आहे? सगळे हात खाली घ्या. म्हणजे आपल्या 5 पिढ्या मागे पर्यंत आपल्याला माहिती असते, पण 6व्या पिढीमध्ये, 7व्या पिढीमध्ये त्यांचे वडील कोण आहेत, आई कोण आहेत, त्या आईची आई कोण आहे, वडिलांची आई कोण आहे, याच्याबद्दल आपल्याला फारशी कल्पना नसते. हे 5 पिढ्या म्हणजे साधारणतः 100 ते 125 वर्षाचं अंतर आहे. पण 5000 वर्षापूर्वी होऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहेत. 7000 वर्षांपूर्वी होऊन गेलेले प्रभू रामचंद्र इथे प्रत्येकाला माहिती आहेत. त्याच काळामध्ये एक पर्वत घेऊन एक वानर उडत गेला होता, त्याचं नाव काय? हे सगळ्यांना माहिती आहेत. हे जे सगळे आहेत ना, हे आपले मूळ पुरुष, आपण ज्यांना देव मानतो, परमेश्वर म्हणतो, ते हे सगळी लोक. मग त्याच्यामध्ये देवी आली, देव आले. कोण कोण देवाला नमस्कार करून शाळेत येतं? अरे वा. भगवद्गीता कोण कोण वाचतं? आता आई वडिलांची जबाबदारी आहे. देवाला नमस्कार करून, रोज सकाळी आई वडिलांना नमस्कार करून, शाळेत आल्यानंतर शिक्षकांना नमस्कार करून आपण आपला वर्गातला व्यवहार चालू करायचा. इथून पुढे चालेल? सगळे करणार? काय करणार? नमस्कार. व्हेरी गुड. हे सगळे जे आहेत आपलं भविष्य घडवणार आहेत. तुम्ही ज्या शाळेत बसलायत त्या शाळेत जे शिक्षक आहेत, शाळेचे प्रिन्सिपल आहेत, अनेक कर्मचारी बंधू भगिनी आहेत, तुमचे मोठे सिनियर आहेत, तुमच्यापेक्षा लहान ज्युनियर आहेत. तुम्ही ज्यावेळेस शाळेतून कॉलेजला जाल, कॉलेजमधनं नोकरीसाठी बाहेर जाल, व्यवसायासाठी बाहेर जाल, आणि जेव्हा पुन्हा तुम्ही गावात याल आणि शाळेत याल तेव्हा तुम्हाला या सगळ्यांची आठवण येणार आहे. येणार आहे का नाही? ही आठवण काय येणार आहे? कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा वेळ, काळ या सगळ्या शिक्षकांसोबत, मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत इथे या शाळेत घालवलेला आहे. या शाळेने तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे. द्रोणाचार्य सांगितलं, द्रोणाचार्यांचे शिष्य होते एकलव्य.
द्रोणाचार्यांनी त्यांना काय मागितलं गुरुदक्षिणा म्हणून? तर अंगठा. जसा त्यांनी अंगठा मागितला त्या क्षणी त्यांनी अंगठा कापून त्या गुरुच्या चरणावरती तो वाहिलेला आहे. आज तुमचे शिक्षक काही तुम्हाला अंगठा द्या म्हणणार नाहीत आणि तुम्ही देणार नाहीत. त्याच्यामुळे गुरु शिष्याचं नातं हे शाळेत घडतं. आपल्या शिक्षकांबद्दल आपल्याला प्रचंड आदर वाटत असतो, त्यांच्याबद्दल एक आत्मीयता वाटत असते. तर हे जे नातं आहे हे नातं आपल्याला इथे शाळेत घडताना दिसतं. आपले आईवडील, आपले मित्रमंडळी, त्यांची आईवडील, आजूबाजूची सगळी लोक, शाळेतले शिक्षक. सिनेमा कुणाकुणाला आवडतो? हिंदी का मराठी? बर बर बर. सिनेमांमधले काही पात्र आपल्याला आवडत असतात. हिरो आवडतात, हिरोईन आवडतात, त्यातले विलन आवडतात, फायटिंग मास्टर आवडतात. तर हे सगळे आपली प्रेरणास्थानं असतात. तर छोट्या मित्रांना आणि त्यांच्या पालकांना आता मी काही जास्त वेळ बोलणार नाही. सरांनी अत्यंत छान अमूल्य सांगितलेलं आहे. तुमच्या शाळेचे एक माजी विद्यार्थी इथे बसलेले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो की आज त्यांनी मला इथे बोलायला बोलवलं आहे आणि मी तुमच्यासमोर इथे संवाद साधतोय. बोरसे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. शाळेचे विद्यार्थी आहेत आणि सर तुमच्या शाळेत येऊन मला प्रचंड आनंद झालेला आहे. ही जी काही मुलांनी सादरीकरणं केली, मी माझ्या शिक्षकांना आठवत होतो. आमच्या शाळेचं जे गॅदरिंग व्हायचं तेव्हा कुठली गाणी होती, थोडीशी वेगळी होती, पण संकल्पना हीच अशीच असायची. त्यामुळं सगळ्या शिक्षकांना एवढी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांकडनं हे बसवून घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोरसे साहेब पुन्हा एकदा धन्यवाद. एवढं बोलून मी माझी रजा घेतो. प्रिन्सिपल सर, डायरेक्टर सर सगळ्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. स्काउट गाइड क्लॅप्स गो. जय श्रीराम. Thank you, sir, for sharing